नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वी विषय बीजगणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे। त्या दोघांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर अजयचे वय किती? उत्तर पर्याय क्रमांक सी 10 वर्ष। जर 6 5 बरोबर वायाच 20 असेल तर वायची किंमत किती? तर उत्तर पर्याय क्रमांक बी बरोबर 24। बी प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। वर्तुळाची त्रिज्या r/2r, rला r कॅन्सल म्हणून 1/2 एकाच 2। x अधिक y बरोबर 14, 2 उकली लिहायचे आहेत। x बरोबर 8, y बरोबर 6, x बरोबर 5, y बरोबर 9। पुढील प्रश्न क्रमांक 2, खालील कृती पूर्ण करा। कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे। 2 गुणांसाठी दिलेली कृती सोडवून दिलेली आहे। b वर्ग 4, 100 आणि 10 दिलेल्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत। 25 चौक 100, 100 कुणाचं वर्गमूळ आहे तर 10चं, म्हणून 10 उत्तर घेतलेलं आहे। वर्गमूळ आपण फाइंड केलेलं आहे। एक्सची किंमत 10। पुढील ॲक्टिव्हिटी पहा, सोडवा। 2x अधिक y बरोबर 5, 3x वजा y बरोबर 5 हे समीकरण सोडवायचं आहे। परंतु इथे या समीकरणावरती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे। उकल म्हणजेच आहे ती इक्वेशन लिहिलेली आहेत। आपण समीकरण 1 व 2 यांची बेरीज केली। 5x अधिक 0 बरोबर 10, yला y कॅन्सल झाले। एक्सची किंमत फाइंड केली, 2 आलेली आहे। x बरोबर 2 ही किंमत आपण घेऊन yची किंमत काढणार आहे। 2 गुणिले 2 4, 4 अधिक y बरोबर 5, 5 वजा 4 y बरोबर 1 म्हणजेच yची किंमत 1 आलेली आहे। पुढे दिलेला आहे ॲक्टिव्हिटीमध्ये y बरोबर 1, उकल 2 1। पुढील प्रश्न बी, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी। 1. समीराने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाजकार्यासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले। तिच्याकडे 1750 रुपये शिल्लक राहिले, तर तिचे एकूण उत्पन्न किती? त्यासाठी आपण पहा कसं उदाहरण सोडवलेलं आहे। एकूण उत्पन्न 100% गृहीत धरलं। खर्च केलेलं उत्पन्न 93% म्हणजे 7% शिल्लक राहिले। दिलेल्या अटीनुसार आपण इक्वेशन मांडलं। 7/100 बरोबर 1750/x। तिरकस गुणाकार केला, त्यावरून सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर x बरोबर 250 गुणिले 100 आलं। x बरोबर 25,000। भागाकार कसा केला पहा। 7ने 1750ला भागाकार केला, 250 येते। म्हणजेच समीराचं एकूण उत्पन्न 25,000 रुपये आहे। त्यातून 93% खर्च केले, शिल्लक 1750 राहतात। म्हणजेच आपलं उदाहरण सोडवलेलं बरोबर आहे। 2. 4750 या गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा। छेदामध्ये 100 आले पाहिजे म्हणून 2 ने गुणाकार केला। 47 दोन्ही 94, 50 दोन्ही 100 म्हणजे 94%। शतमानात रूपांतर करणे अतिशय प्रश्न सोपा आहे। पुढील प्रश्न, x आणि y चलाचा वापर करून कोणतीही 2 समीकरणे सोडवायची आहेत। इथे तुम्हाला 2 समीकरणे तयार करून दिलेले आहेत, फक्त लिहायचे आहेत, सॉल्व नाहीत करायची। आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 ए, खालील कृती पूर्ण करा। कोणतीही एक 3 गुणांसाठी आहे। दिलेली जी समीकरण आहे त्या समीकरण सोडवण्यासाठी ते लिहिलेलं आहे की दोन्ही बाजूंना 3 ने गुणू, म्हणून त्या बॉक्समध्ये 3 उत्तर लिहिलेलं आहे। पुढे 2x अधिक 3y बरोबर 1 समीकरणातच लिहिलेलं आहे। समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करायचं आहे। त्या बॉक्समध्ये 15, 7x बरोबर 14, x बरोबर 2, x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे। 3x अधिक y बरोबर 5, 3 दोन्ही 6 अधिक y बरोबर 5 पुढच्या बॉक्समध्ये 6 लिहायचं आहे। 6 अधिक y बरोबर 5, 5 वजा 6 y बरोबर वजा 1, उकल 2 वजा 1। उकल 2 वजा 1 लिहिलेले आहे, त्यावरून पण आपण y बरोबर वजा 1 हा बॉक्स लिहू शकतो। पुढील प्रश्न, जर 5x बरोबर 4y तर 3x वर्ग अधिक y वर्ग छेद 3x वर्ग वजा y बरोबर किती?
दिलेल्या बॉक्समध्ये किंमत लिहायची आहे. पहिल्या बॉक्समध्ये 4चा वर्ग, दुसऱ्या बॉक्समध्ये 5चा वर्ग 25 आहे आणि 4चा वर्ग 16 आहे. व्हिडिओ स्टॉप करून पहा कसं सोडवलेलं आहे. पुढच्या बॉक्समध्ये दोन्ही बाजूंना 3 ने गुणू म्हणून तिथं 3 लिहिलेलं आहे. मग 16 त्रिक 48, 3 आणि 48 अशी उत्तरं आहेत. व्यवस्थित पहा ॲक्टिव्हिटी. यानंतर यावर योग वियोग क्रिया करायची आहे. 48 अधिक 25, 48 वजा 25, 48 अधिक 25 73 येणार आणि खाली उत्तर पण आपल्याला 73 मिळालेलं आहे, त्यामुळे वरच्या बॉक्समध्ये आपण 73 लिहू शकतो. पुढील प्रश्न, या प्रश्नातीलच बी आकडा आपण पाहणार आहोत. खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक 3 गुणांसाठी खालील एक सामायिक समीकरण सोडवा. x वजा 2y बरोबर वजा 1, 2x वजा y बरोबर 7, 1 आणि 2 समीकरण दिलेले आहेत. समीकरण 2ला 2 ने गुणाकार केला म्हणजेच yचा सहगुणक समान होईल. समान झाल्यामुळे आपल्याला समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करता येईल. वजाबाकी केली 3x बरोबर 15, 3 ने भागाकार केला 15ला, 3 5 15. व्यवस्थित पहा कसं इक्वेशन सोडवलेलं आहे. आता x बरोबर 5 ही किंमत आलेली आहे. आपण वर दिलेल्या कोणत्याही समीकरणात ठेवू शकतो. इथे एक समीकरणात ठेवलेली आहे, त्यावरून y ची किंमत 3 मिळालेली आहे. वजा 6 भागिले वजा 2 अधिक 3 उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न दुसरा जो आहे हा प्रश्न पुस्तकातील 4.5 मधील 6वा क्वेश्चन आहे. तेथील उत्तर पहा. सोपा प्रश्न आहे. मध्यम प्रमाणपद काढायचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4. खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक 4 गुणांसाठी 3 खुर्च्या व 2 टेबलाची किंमत 4,500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलाची किंमत 7,000 रुपये आहे. तर 2 खुर्च्या व 2 टेबलाची एकूण किंमत काढा. एक खुर्ची व एक टेबलाची किंमत काढण्यासाठी खुर्च्यासाठी x व टेबलासाठी y चल मानलेला आहे. दिलेल्या अटीनुसार आपण समीकरण लिहिले. 3x अधिक 2y बरोबर 4,500, 5x अधिक 3y बरोबर 7,000. समीकरण 1ला 3 ने गुणाकार केलेला आहे म्हणजेच चल y समान होईल आणि समीकरण 2ला 2 ने गुणाकार केलेला आहे. 6y 6y आपल्याला मिळालेला आहे. समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करायचं आहे म्हणजेच काय होईल, y ला y कॅन्सल होतील आणि 10x मधून 9x वजा केले, x राहिले आणि 14,000 मधून 13,500 वजा केले, 500 राहिले. x बरोबर 500 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. त्यानुसार y ची किंमत आपल्याला 1,500 रुपये मिळणार आहे. 2 खुर्च्यांची किंमत 2x बरोबर 2 गुणिले 500 1,000 आणि 2 टेबलाची किंमत 2y बरोबर 2 गुणिले 1,500 3,000. 2 टेबल आणि 2 खुर्च्यांची एकूण बेरीज केली तर 4,000 रुपये होते. यानंतर दुसरा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी पुस्तकातील 4.4 प्रॅक्टिस सेट जो आहे 4.4 त्यामधील दुसऱ्या प्रश्नातील बहुतेक तिसरा आकडा आहे तो व्यवस्थित पहा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच एक महत्त्वाची सूचना आहे, जर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी 2024-25 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उत्तरासहित दिलेले आहेत.